राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारांसाठी रुग्णालयांना वाढीव दर देण्यात आले असून तरीही रुग्णांकडून अतिरिक्त खर्च आकारण्याचा कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली। राज्यात योजनेत अडथळे आणणाऱ्यांना 365 प्रकरणातून सुमारे 60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। 12 रुग्णालयांना योजनेतून वगळण्यात आले असून पांढरे रेशन कार्ड धारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील वसई विरार परिसरातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा महापालिकांकडे हस्तांतरित करण्यासाठी एका महिन्यात संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले। दरम्यान ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन BHMS डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। तसेच जलजीवन मिशनसाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचेही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।